सरपंच हत्या प्रकरण आणि अवादा कंपनीत खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू साठेच्या अडचणीत वाढ झाली आहे। कारण विष्णू साठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। साठे विरोधात पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झालाय। मोबाईल सापडला नसल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। चौकशी पूर्ण झाल्यानं सीआयडीनं त्याची वाढीव कोठडी मागितलेली नाही। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली। कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। कराडनं खूप पापं केली आहेत, त्याला फेडावे लागणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली। बीडच्या मांजरसुंबामध्ये वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे आता 9 एकर जमीन सापडली आहे। कराडनं याच परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचाही आरोप केला जातोय। शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोपही या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलाय। स्लीप ॲम्निया आजारासाठी वाल्मिक कराडला कोठडीत सीपॅप मशीन देण्यास बीड कोर्टानं परवानगी दिली आहे। वाल्मिक कराडला स्लीप ॲम्निया नावाचा एक आजार आहे आणि त्यामुळे कराडनं कोठडीत सीपॅप मशीन द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती। बीड सरपंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काल त्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली आणि या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही त्यांनी आरोप केला। बीड सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळेला फरार घोषित करण्यात आलाय। तसंच कृष्ण आंधळेची माहिती देणाऱ्याला आता बक्षीसही जाहीर करण्यात आलंय। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे मोकाटपणे फिरतोय। आंधळेला पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केली आहे। बीड सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मराठा समाज आंदोलकांनी केली आहे। सरपंच देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढरपुरात काल जनआक्रोश मोर्चा काढला गेला। सरकार मारेकऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला। महायुतीत पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेलाय। त्याचेच पडसाद मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या कार्यक्रमात दिसून येतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते। मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादामुळे अजित पवार गैरहजर राहिल्याची चर्चा झाली। विरोधी पक्षातल्या सदस्यांना किमान 2 समित्या मिळाव्या अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे। या मागण्यांसंदर्भात पत्र महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पाठवलंय। विरोधी पक्षाचे 51 सदस्य आहेत, त्यामुळे प्रत्येक सदस्यांना विधिमंडळाच्या 2 समित्या मिळाव्या असं नियोजन करण्याची मागणी यात करण्यात आली आहे। तर उद्योगमंत्री उदय सामंत दाऊसला शिंदेचे आमदार फोडायला गेलेत अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी उदय सामंतांवरती हल्लाबोल केलाय। तसंच एकनाथ शिंदे आता फडणवीसांना नकोसे झालेत, काही दिवसांनी मोदींनाही नकोसे होतील असा दावा राऊतांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर आभार यात्रा करणार आहेत। 24 जानेवारीपासून या आभार यात्रेला सुरुवात होईल। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिंदे जनतेचे आभार मानणार आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या दौऱ्याला विशेष असं महत्त्व असेल। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे, कारण मुंबईत आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवरती बंदी येण्याची शक्यता आहे। मुंबईत फक्त इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या धावतील अशी शक्यता आता वर्तवली जाते। प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल पेट्रोलवरती चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं शक्य आहे का अशी विचारणा मुंबई हायकोर्टानं सरकारला केली होती। सरकारनं आता निवृत्त सनदी अधिकारी सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेत अभ्यास गटाची नियुक्ती केलेली आहे आणि ही समिती 3 महिन्यांमध्ये आपला अहवाल देणार आहे। त्यानुसार आता चाचपणी केली जाते। तर मुंबई MMR मध्ये पेट्रोल डिझेल गाड्या बंद होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। इलेक्ट्रिक आणि सीएनजी वरती आधारित वाहनांना परवानगी देता येईल का याचा विचार सुरू आहे। मुंबईच्या प्रदूषणावरून हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा करण्यात आली आहे।
तर तज्ज्ञ समिती 3 महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार असल्याचंही कळतंय. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आता वळूया टॉप 50 कडे. राज्यभरातील विविध बातम्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात. जळगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली असून यात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुष्पक एक्सप्रेसमधील आगीच्या अफवेमुळे लोकांनी रेल्वेतून उड्या मारल्या आणि त्याचवेळी समोरून आलेल्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेक लोकांना चिरडलं. जळगावच्या परधाडे रेल्वे दुर्घटनेबाबत सेंट्रल रेल्वेनं पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं जखमींना मदत केली जाते. पुष्पक एक्सप्रेसची कोणीतरी चेन खेचली, त्यानंतर काही लोक खाली उतरले. त्यावेळी समोरून आलेल्या कर्नाटक एक्सप्रेस खाली ते चिरडले गेले आणि या माहितीवरती शिक्कामोर्तब आता करण्यात आलंय. परधाडे इथल्या पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेच्या घटनास्थळी मंत्री गिरीश महाजनांनी भेट दिली. यावेळी गिरीश महाजन यांचे नातेवाईकांचे सांत्वन त्यांनी केलंय. तसंच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणूनही घेतली आहे. सर्वतोपरी या घटनेत जखमींची मदत करण्यास सर्व उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा कामाला लागण्याच्या सूचना महाजनांनी दिल्या आहेत. जळगाव इथे पुष्पक एक्सप्रेस बाबत झालेली दुर्घटना मनाला हेलावून टाकणारी आहे. दुर्घटनेत अफवा पसरवणाऱ्यांची रेल्वे मंत्रालयाकडून निश्चित उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचं कळतंय. तर जखमींना तात्काळ उपचार देण्याचे आदेश सरकारनं दिलेत, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. लीलावती रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगची अभिनेता सैफ अली खाननं भेट घेतलेली आहे. जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगचे आभार मानण्यासाठी सैफनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याची भेट घेतली. तसंच सैफनं भजन सिंगला 51,000 रुपयांचं बक्षीसही दिलं. हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनेता रॉनित रॉयच्या एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन कंपनीचे सुरक्षा रक्षक सैफच्या सद्गुरू शरण अपार्टमेंट बाहेर आता तैनात करण्यात आलेत. कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावरती पॅसेंजर लूप लाईन 3 कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात परिणाम होणार आहे. तसंच कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि इतर सवलत पात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड यंत्रणेत बिघाड झालाय. त्यामुळे प्रवाशांना तात्पुरतं कागद पास देण्यात येणार असून अनेक ज्येष्ठ प्रवाशांकडे पास नसल्यानं त्यांना प्रवासामध्ये अडचणींचा सामना करावा लागतोय. दाओसमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली आणि यावेळी ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्राबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. टोनी ब्लेअर लवकरच भारतात येणार असल्याची माहिती आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातील 8 महामार्गांसह राज्यातील 90 महामार्गांवरती प्रत्येकी 20 किलोमीटर अंतरावरती सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे बेशिस्त वाहनांवरती लक्ष ठेवलं जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्यानं त्या ठिकाणी व्यावसायिकांवर सुद्धा ताण येतोय. त्यामुळे बहुतांश ट्रॅव्हल कंपन्यांकडून आता कुंभमेळ्यासाठी विशेष पॅकेज नियोजन करण्यात आलेलं नाहीये. मात्र वैयक्तिकरित्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून फक्त मार्गदर्शन केलं जात आहे. मेट्रो मुंबई मार्ग 4 वडाळा कासरवडवरी कामाच्या खर्चात तब्बल 1,274 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. प्रकल्पाला 5 वर्षांचा विलंब झाल्यानं या खर्चात वाढ झाली आहे. तर या मार्गात एकूण 30 स्थानक आहेत. हे काम जुलै 2021 रोजी पूर्ण करणं अपेक्षित होतं. मात्र आता ऑगस्ट 2026 ही नवी मुदत देण्यात आली आहे. आयटी सिटी हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ठेकेदारानं मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र या मार्गावरती 23 स्थानकांचा समावेश असणार असून त्यापैकी फक्त 12 स्थानकांचं कामच पूर्ण झालंय. कायद्याच्या चौकटीत राहून ईट का जवाब पत्थर से देंगे असं म्हणत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना सज्जड दम भरलाय.
पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे पोलिसांकडून किमती मुद्देमाल वितरण समारंभ पार पडला आणि यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते. पिंपरी चिंचवड अप्रादेशिक परिवहन कार्यालय मागील वर्षी 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी लर्निंग टेस्ट आणि ड्रायव्हिंग टेस्ट दिली होती. यातून पिंपरी चिंचवड आरटीओला 17,86,00,000 रुपयांचा महसूल प्राप्त झालाय. मागील वर्षीच्या तुलनेत लर्निंग आणि ड्रायव्हिंग टेस्ट देणाऱ्या 3% नागरिकांचं प्रमाण वाढलंय. अमरावती शहरातील वाहतूक पोलिसच असुरक्षित असल्याचं दिसून येत आहे. शहरातील वाहतूक पोलीस कंट्रोल बूथ बंद आहेत. ऊन, वारा आणि पाऊस सहन करत वाहतूक पोलिसांना कर्तव्य बजावावं लागतंय. तर अनेक ट्रॅफिक बूथ गायब असून काही वर्षांपासून हे बूथ बंदच आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कॅबिनेटमधील 54 मंत्र्यांच्या साथीनं गंगा स्नान केलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री हे संगमाकडे रवाना झाले. यावेळी सर्व मंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरती गंगाजलाचा वर्षाव करताना दिसले. महाकुंभात जुना आराखड्याचे बृहस्पतिगिरी महाराज यांनी पाण्यावरती तरंगणारा दगड घेऊन आले आहेत. प्रभू श्रीराम यांच्या कथेशी या दगडाचा संबंध आहे असा दावा महाराजांनी केलाय. तर राम सेतू बनवण्यासाठी अशाच पद्धतीचे दगड वापरले गेल्याचं महाराज सांगतायत.